Good morning, friends. Welcome to our Jnana Sadhana Pratishthan e-learning classes or the online classes. We are discuss about the solid state. In that solid state, we are studied. In the last period, we are studying the study about the packing of particles. We know that there are three types of the packing of particles: their coordination numbers, their percentage, then the formed voids, that all sections are completed. Now related to this packing of particles, so we can measure how much tightly particles are packed. आपण एक हे या पॅकिंग ऑफ पार्टिकलच्या दरम्यान हे आयडेंटिफाय करू शकतो किंवा मेजर करू शकतो की ह्या पार्टिकलची जी अरेंजमेंट आहे किंवा त्याची जी पॅकिंग आहे ती एक्झॅक्टली किती पर्सेंट आहे. ठीक आहे, पर्सेंटेज मध्ये हे बघायचंच आहे, पण त्या ठिकाणी एक्झॅक्टली त्याची पॅकिंग किती पर्सेंट मध्ये आहे हे आपल्याला या ठिकाणी आज बघायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज द पॅकिंग इफिशियन्सी? पॅकिंग इफिशियन्सी कशाला म्हणायचं? So packing efficiency is the fraction. Fraction means we can measure in a one form, only one unit. Suppose one unit cell. According to this one unit cell, we said that the packing of the particle is this. See, maybe point मध्ये येईल. एकाच्या तुलनेमध्ये ज्यावेळेस त्याची पॅकिंग ऑफ efficiency मोजली जाईल, that is the fraction. It can measure in a percentage also. ठीक आहे, तीच पॅकिंग ऑफ इफिशियन्सी जी आहे ती पर्सेंटेज मध्येही सांगू शकतो. ठीक आहे, एखादा एरिया आहे त्या एरियावर तो डिपेंड असेल. सो द पॅकिंग ऑफ इफिशियन्सी इज द फ्रॅक्शन और पर्सेंटेज ऑफ पार्टिकल्स. पर्सेंटेज और पॅकिंग फ्रॅक्शन ऑफ पार्टिकल्स दे आर अरेंज्ड इन द युनिट सेल किंवा क्रिस्टल लॅटिस. क्रिस्टल लॅटिस मध्ये किंवा एखाद्या युनिट सेल मध्ये तो पार्टिकल किती टाइटली पॅक आहे ते मोजण्याचं काम ही पॅकिंग इफिशियन्सी करत असते. पॅकिंग इफिशियन्सी इज द मॅग्निट्यूड टू मेजर द टाइट पार्टिकल्स ऑफ पॅकिंग. त्या पार्टिकलची टाइट पॅकिंग किती झालेली आहे, कशी झालेली आहे हे मोजायचं काम या ठिकाणी कोण करतो? तर हा पॅकिंग ऑफ इफिशियन्सी करतो. मॅग्निट्यूड आहे म्हणजे याचं प्रमाण तो सांगतो की एखाद्या युनिट सेल मध्ये पार्टिकलची टाइट पॅकिंग किती पर्सेंट मध्ये आहे. दॅट इज कॉल्ड एज द पॅकिंग ऑफ पार्टिकल्स. इट इज डिपेंड्स ऑन, आता आपण मागेही बघितलं होतं, युनिट सेल क्लासिफाय होते चार प्रकारामध्ये. युनिट सेल आर क्लासिफाइड इनटू द फोर टाइप्स. दॅट इज द सिंपल क्यूबिक और द प्रिमिटिव्ह युनिट सेल. सेकंड, दॅट इज द बॉडी सेंटर्ड युनिट सेल. थर्ड वन, दॅट इज द फेस सेंटर्ड युनिट सेल. अँड द लास्ट वन, दॅट इज द एंड और द बेस सेंटर्ड युनिट सेल. हे आपण चार पाहिलेलं आहे, लाईव्ह क्लासमध्ये घेतलेला आहे. झूम क्लास ज्यावेळेस आपले जॉईन होते त्यावेळेस त्या ठिकाणी आपण ते पूर्ण पाहिलेलं आहे. नाउ अकॉर्डिंग टू दिस टाइप ऑफ द युनिट सेल, या युनिट सेल नुसार त्या ठिकाणी आपल्याला ही पॅकिंग ऑफ इफिशियन्सी बघायची आहे. आपल्याला माहिती आहे सिंपल क्यूबिक युनिट सेल मध्ये एकच ॲटम आहे, बरोबर आहे. मग आता हा ॲटम पूर्ण आपण घेत असताना तर 8 ॲटम, 8 कॉर्नरवर 8 ॲटम ठेवलेले आहेत. मग या ठिकाणी 8 ॲटम त्याच्यामध्ये ऑक्युपाय झालेले नाहीत, त्यातला काहीतरी 1% पार्ट त्या ठिकाणी इन्व्हॉल्व झालेला आहे आणि त्यानंतर तो क्यूबिक युनिट सेल तयार झालेला आहे. मग या ठिकाणी पॅकिंग ऑफ इफिशियन्सी कशी काढली जाते? सो द पॅकिंग ऑफ इफिशियन्सी, हा फॉर्म्युला आपल्याला पक्का लक्षात ठेवायचा आहे. पॅकिंग ऑफ इफिशियन्सी इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय atomic sphere divided by total volume of the unit cell into 100. By using this formula, we can measure the packing of efficiency of particles in any unit cell. कुठल्याही युनिट सेल मध्ये एक्झॅक्टली त्याची पॅकिंग ऑफ इफिशियन्सी किती आहे ती जर आपल्याला मेजर करायची असेल तर या ठिकाणी आपण हा जो फॉर्म्युला आहे या फॉर्म्युल्याच्या सहाय्याने ती मेजर करू शकतो. आता आपल्याला या ठिकाणी अकॉर्डिंग टू द युनिट सेल दॅट पॅकिंग ऑफ इफिशियन्सी बघायची आहे. ठीक आहे, सपोज
if the unit cell is a simple unit cell, suppose here the simple unit cell, आपल्याला दिलेला एक सिंपल युनिट सेल आहे आणि या युनिट सेलचे पॅकिंग ऑफ इफिशियन्सी किती आहे हे आपल्याला म्हटलेले. Now see here the simple cubic unit cell, we know that those unit cells in which the atomic particles are placed at the 8 corners, just only the atomic particle placed at the corner at 8 corners, 8 atomic particles placed at the 8 corner, here the 8 corners. atomic sphere चा आपण हा पॉइंट सेंटर मधला पॉइंट घेतलेला आहे. ठीक आहे. हा एक atomic sphere आहे, हा दुसरा atomic sphere आहे. मागच्या 2 ते 3 लेक्चर मध्ये आपण या ठिकाणी 2 रिलेशन बघितले होते पहा. एज लेंथ विथ देअर रेडियस. वी नो दॅट हिअर द atomic radius, हिअर द atomic radius. हे जे आहे, हा जो भाग आहे हा रेडियसचा सेक्शन आहे, हा देखील या ठिकाणी या रेडियस, या atomic स्फिअरचा रेडियस आहे. हा एक रेडियस आहे, हा एक रेडियस आहे. सिंपल क्यूबिक युनिट सेल आहे, म्हणजे हे जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स किती आहे तर हे a एवढं आहे. ठीक आहे. हे जे डिस्टन्स असेल तेच हे डिस्टन्स असेल. यावरून आपण म्हटलं होतं की या ठिकाणी a इज इक्वल टू, a किती आहे तर r आणि r म्हणजे 2r एवढं आहे, किंवा r इज इक्वल टू और r इज इक्वल टू, हा r इथंच ठेवला तर a/2 एवढा असेल. ठीक आहे. सो व्हॉट इज द पॅकिंग इफिशियन्सी ऑफ सिंपल युनिट सेल. या सिंपल युनिट सेल मध्ये ही एवढी माहिती आपल्याला असली तर आपण या ठिकाणी पॅकिंग ऑफ इफिशियन्सी कॅल्क्युलेट करू शकतो, मेजर करू शकतो. Here the simple cubic unit cell, here the radius, here the edge length, and the relation between the edge length and radius are this one. So that is the radius of unit. आता याच्यामध्ये एक क्रायटेरिया ठेवायचा आहे आपल्याला, पक्क लक्षात राहण्यासाठी ठेवायचंय की सिंपल क्यूबिक युनिट सेल असेल, बॉडी सेंटर्ड युनिट सेल असेल, फेस सेंटर्ड युनिट सेल असेल, तर पहिला पॉइंट आपल्याला सांगायचा आहे या ठिकाणी radius of atomic sphere, that is a is equal to 2r, means that is r is equal to a/2. Second one, volume of one unit cell, one atomic sphere. हा atomic sphere आहे, हा atomic sphere आहे, हा देखील atomic sphere असेल, हा देखील atomic sphere असेल. या एका atomic स्पिअरचं व्हॉल्यूम कसं काढलं जातं किंवा त्या ठिकाणी एरिया कसा काढला जातो आपल्याला माहिती. यामधला हा एवढाच सेक्शन अजून या युनिट सेल मध्ये इन्क्लूड नाही. 1/4 पार्ट फक्त या युनिट सेल मध्ये इन्क्लूड आहे. अशा पद्धतीने जर मला एका स्पेरिकल फॉर्म मध्ये आहे, स्पेरिकल असल्यामुळं त्या ठिकाणी त्याचं युनिट सेल कशी काढली जाते तर त्या ठिकाणी आपण त्याचं युनिट सेल काढत असताना atomic स्पिअर मध्ये जर आपल्याला एखादा atomic स्पिअर दिलेला असेल तर त्याचं व्हॉल्यूम जर काढायचं असेल तर 4/3 πr³ या सूत्राने आपण व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल काढू शकतो, atomic स्पिअरचं व्हॉल्यूम काढू शकतो. ठीक आहे. मग या ठिकाणी 4/3 पाय r व्हॅल्यू काय आहे तर या ठिकाणी a/2³ एवढी व्हॅल्यू आहे. नाव 4/3 पाय या ठिकाणी 4/3 पाय a³ 2चा क्यूब किती असतो तर तो 8 एवढा असतो. Here the 4 to the 8. Now we get काय राहिलं इथं या ठिकाणी πa³ into 3 to the 6.
here the 3.14 into a cube by 6. That is the volume of 1 unit sphere, atomic sphere. That is the volume of 1 atomic. एक atomic sphere, ह्या एका atomic sphere चं volume किती आहे? 3.14 into a cube divided by 6. That will be the volume of 1 atomic sphere. हा 1 atomic sphere असेल, त्याचा हा volume असेल. Now calculate or measure the packing efficiency. Packing efficiency चा फॉर्म्युला काय सांगितलेला आहे? Volume of occupied by the atomic sphere. या ठिकाणी दिलेला कोण आहे तर सिंपल क्यूबिक युनिट सेल आहे. सिंपल क्यूबिक युनिट सेल. तिसरा पॉइंट काय मेजर करायचा आहे आपल्याला? पहा, पहिल्यामध्ये रेडियस बघितला आपण, दुसऱ्यामध्ये व्हॉल्यूम ऑफ 1 atomic sphere आहे. तिसरा पॉइंट आपल्याला बघायचा आहे, इन द सिंपल युनिट सेल, सिंपल और द प्रिमिटिव्ह, हे ही नाव लक्षात ठेवायचे. प्रिमिटिव्ह युनिट सेल contain only one atom. Only one atom. Therefore, packing efficiency is equal to, packing efficiency काय आहे? Volume occupied by the atomic sphere, one atomic sphere. इथं जेवढे atomic sphere असतील त्यानुसार या ठिकाणी ही व्हॅल्यू चेंज होईल. मग या ठिकाणी 1 atomic sphere आहे. 1 atomic sphere म्हणजे सिंपल क्यूबिक मध्ये फक्त एक ॲटम ऑक्युपाय झालेला असतो, इन्क्लूड झालेला असतो. दॅट्स वाय हिअर द 1 ॲटम, एका ॲटमचा त्या ठिकाणी व्हॉल्यूम किती आहे? व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द ॲटॉमिक स्फिअर, दॅट इज 3.14 into a cube divided by total volume of the, divided by 6. ठीक आहे, ही व्हॅल्यू काय आहे तर ही टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द ॲटॉमिक स्फिअर डिवाइडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल. टोटल व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल सिंपल क्यूबिक युनिट सेल आहे. सिंपल क्यूबिक युनिट सेलचं व्हॉल्यूम हे ए आहे, हे ए आहे आणि हाईट हे ए आणि ही ब्रेथ जी आहे ही ए आहे. याचा अर्थ युनिट सेलचं व्हॉल्यूम किती आहे तर ए क्यूब एवढा आहे. हा ए क्यूब एवढा असेल. नाउ हिअर द ए क्यूब अँड ए क्यूब गेट कॅन्सल. ती packing efficiency is equal to 3.14 divided by 6 into 100. We get that calculation will be the 52%. Calculation करा, लक्षात येईल ते लगेच. ठीक आहे. Now in the simple cubic unit cell the packing efficiency is a 52%. जर या ठिकाणी तो सिंपल क्यूबिक युनिट सेल असेल, तो प्रिमिटिव्ह युनिट सेल असेल ज्यामध्ये नंबर ऑफ ॲटम्स हा एकच असतो, यामध्ये त्याची पॅकिंग एफिशियन्सी म्हणजे हे जे 8 अशा पद्धतीचे हे 8 पार्टिकल्स जे आहेत यांनी पूर्ण स्पेस ऑक्युपाय केलेली नाही. यांनी बरेचशी स्पेस, सपोज या ठिकाणी हा जर त्या ठिकाणी हा व्हॉल्यूम असेल तर ज्यावेळेस मी अशा पद्धतीची अरेंजमेंट करेल, ज्यावेळेस या पार्टिकलची अरेंजमेंट करेल तर त्यावेळेस या ठिकाणी इथं हे व्हाईट्स आहेत, एम्प्टी स्पेस आहेत, ज्या या ठिकाणी या पार्टिकलच्या पॅकिंग मध्ये आलेल्या नाही आहेत. या एवढी जागा वेस्ट गेलेली आहे आणि पॅकिंग किती झालेली आहे? फक्त 52% आहे. याचा अर्थ या ठिकाणी सिंपल क्यूबिक युनिट सेल मध्ये पॅकिंग एफिशियन्सी ऑफ व्हाईट्स किती असेल? व्हाईटची पॅकिंग एफिशियन्सी किती असेल तर 100 - 52. याचा अर्थ 48%. आपल्याला हे देखील लक्षात राहणं गरजेचं आहे किंवा यावरून हे इमॅजिन करायचं, त्या ठिकाणी गेस करावं लागेल की व्हाईटची त्या ठिकाणी किती पॅकिंग आहे तर 48%. पॅकिंग ऑफ इफिशियन्सी म्हणजे ॲटॉमिक पार्टिकल कसे पॅक झालेले आहेत, तो जर सिंपल क्यूबिक युनिट सेल असेल तर तो 52% ने त्या ठिकाणी पॅक झालेला आहे. रिमेनिंग पोर्शन हा व्हाईटचा आहे, तो किती आहे तर 48%. सो इन दिस वे we can measure the packing efficiency of a simple cubic unit cell. काय केले पहा, packing efficiency कशाला म्हटलेलं आहे? packing efficiency is the fraction or percentage of packing or tightly packing of the particles in a unit cell. unit cell मध्ये एक्झॅक्टली पार्टिकलची पॅकिंग कशा पद्धतीने आहे ते फ्रॅक्शन मध्ये किंवा पर्सेंटेज मध्ये. आपल्याला जर फ्रॅक्शन मध्ये विचारलं तर हा गुणिले काढून टाकायचा, हा फ्रॅक्शन मध्ये येतो म्हणजे पॉइंट मध्ये येतो. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी इथं जर बघितलं आपण 3.14 डिवायडेड बाय 6, याची जी काही व्हॅल्यू येईल,
व्हॅल्यू किती येणार आहे 0 पॉईंट. ठीक आहे. याला जर 60 केलं तर या पद्धतीनं 0 पॉईंट किंवा 5% मध्ये 5 किंवा याच्यामध्ये येईल ती व्हॅल्यू. तर या ठिकाणी ही कॅल्क्युलेट करायची तुम्हाला. इथं फ्रॅक्शन मध्ये म्हटलं तर फक्त या ठिकाणी 1 मध्ये असेल आणि जर त्या ठिकाणी जर तो पर्सेंटेज मध्ये असेल तर त्याला 100 करायचं, त्यानुसार आपल्याला ती व्हॅल्यू मिळेल. अशा पद्धतीने पॅकिंग ऑफ इफिशियन्सी इन अ सिंपल क्यूबिक युनिट सेल यानंतरचा पोर्शन जो आहे तो पॅकिंग ऑफ इफिशियन्सी इन अ बॉडी सेंटर्ड युनिट सेल इन अ स्ट्रेस सेंटर्ड युनिट सेल, तोही आपल्याला अशाच पद्धतीने कॅल्क्युलेट करायचा आहे. तो नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूयात. याला रिवाइज करून पुन्हा रिपीट पहा. पुन्हा एकदा या ठिकाणी लेक्चर सुरुवातीपासून ऐकत राहा जेणेकरून लिंक लागेल आणि समजायला लागेल. ठीक आहे. ओके, आपण इथे थांबूयात. नेक्स्ट लेक्चर मध्ये BCC आणि FCC हा सेक्शन घेऊ.